आज 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या 79व्या स्वतंत्र दिवसानिमित्त सर्व देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या लोकनेता यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। आज देशाच्या 79व्या स्वतंत्र दिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले। त्यानंतर आपल्या देशाच्या तिरंग्याचे ध्वजारोहण भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर समता सैनिक दलाच्या ब्रास बँड पथकाने सुस्वर वाद्याच्या तालावर समता सैनिक दलाने यावेळी शिस्तबद्ध मानवंदना दिली। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस.के. भंडारे, ट्रस्टी डॉक्टर हरीश रावलिया इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर समता सैनिक दलाच्या ब्रास बँड पथकाच्या सुस्वर वाद्याच्या तालावर समता सैनिक दलाच्या जवानांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेड काढून अशोक स्तंभ व भीमज्योतीला मानवंदना दिली व अतिशय उत्साहात देशाचा 79वा स्वतंत्र दिवस चैत्यभूमीवर अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। आज चैत्यभूमीवर 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या 79व्या स्वतंत्र दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या ब्रास बँड पथकाला शोभून दिसेल अशा रुबाबदार पोशाख परिधान करून 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त चैत्यभूमी येथे परेडमध्ये सहभागी होऊन सर्वांचे लक्ष आकर्षित केले। अशा ब्रास बँड पथकाच्या जडणघडण व उभारणीविषयी त्याची माहिती जाणून घेऊया। आपणा सर्व बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे, लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। राजेंद्र सत्वजी मागे चला, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे नाते आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर ध्वजारोहण करत आहेत। भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय भीम, जय भीम। जनरल सलामी देगा, सामने गो। जय भीम, जय भीम, जय भीम। नाश्ता दिलेला आहे, 300 लोकांचा नाश्ता दिलेला आहे। उपमा शिरा समोर
आम्ही दो विश्राम. आपण काय प्रस्तावना वगैरे काही नाव वगैरे घेतलं जे जे घडलं आता आज जे आपल्याविषयी घडलेलं आहे भीमराव साहेबांनी येताच बोलले खूप छान त्यांना बोलले खूप बेस्ट आहे म्हणजे तुमचा युनिफॉर्म बेस्ट बोलले म्हणजे वाद्य पण चांगलेच वाजले बाजूच्या त्याच्यामध्ये जास्त धावपळ केलेली आहे विजय जाधव की आपला अभिषेक या लोकांनी खूप धावपळ केली कारण त्यावेळेला आपल्याला काही इस्टिमेट जमा करणं इकडे या तिकडे या हे पुण्याला आपल्याला बँकेत थोडी दोन शिकले त्याच्याने काय एक दोन आणि त्याच्यानंतर सेफ्टी या लोकांनी धावपळ केली नसते आज पोलीस दलाजवळ आपले विचारण्याजवळ आपली ओळख झाली नसते ओळख करणारे सावंत साहेबांना अंदाज करून त्या दरम्यान काय एक लक्षात ठेवा गुणगौरव जाणं म्हणजे आपल्या बौद्ध धर्मामध्ये आहे की जो काम करतो त्यातलं गुण आणि गौरव करणं आपण त्या दळून नाही सांगायचं आणि ह्याला जास्त श्रेय दिलं म्हणजे ह्या ड्रेसबद्दल त्यांनी जी काय धावपळ केलेली असतं आणि माझं रातभरचे डोकं खाल्लेलं असतं मी एवढा ह्या वयामध्ये किती शांत राहून तुमच्याशी बोलायचं या वयामध्ये हायपर असतो ना माणूस जरा काय आलं शून्य होत सुटतो त्या वयामध्ये त्यांना पण माझं उत्तर चांगलं असायचं कधी कधी मी त्यांना काय असं नाही असं झालं पाहिजे म्हणजे दाबादाबीमध्ये वरडावरडी आता आपल्याला काय काय गरज लागणार आहे त्याची एक माणूस किंवा तुमचे प्रमुख ती नोट सांगते आणि हा जो बँड आहे 2027च्या अगोदर किती 5 करोड की 10 करोड लोक धम्मदीक्षा घेणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हिरो असणार हिरो मला चालता येईल नाही येईल काय जसं जसं वय होतं तेव्हा शरीर भगवान बुद्धाचं शरीर पण 80 वर्षांनी थकलं गेलं तर आपण जेवढे आहेत ना एक ग्रुपनी टीमनी काम करा मग मी वरिष्ठ आहे मी कनिष्ठ आहे हे नका समजू समजा एखाद्या वेळी कुणाच्या नोकरीचा जसा बागुल सरांच्या नोकरीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ते नाही येत आहेत ना म्हणून तुम्ही बोलू नका येत नाही प्रॅक्टिसला काय करायचं ते त्यांची जबाबदारी आहे ते व्यवस्थित मायलेज करतील तर आपण सगळ्यांनी आहे ना एकमेकाला जरा सगळ्या साईडने नोकरीची साईड एखाद्या पैशाची साईड असेल तो कधी अशी आहे की कामाची किंवा होते नाही जरा साईड आता बाजूच्या तुमच्याकडे काय मार्गदर्शन त्यांची आपल्याला ग्रँड मास्टरची आपल्याला चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देतात तुम्ही सगळ्यांनी त्यांना तेवढं सहकार्य करा पैशाची बाब येईल तर आपण बघू समजा माझ्यामध्ये मी शिकत नाही तरी माझ्यातर्फे तुम्हाला 500 रुपये ट्रेनिंगला मी देणार परमानंट फिक्स पण तुम्ही वर्गाने 100 रुपये काढायला लागणार आहे फुकट कोण शिकायचं हे बाबू सर काय सांगतील बँकबद्दल बोला
आपल्याला आज निश्चित झाला आहे परत आपला परडमध्ये पण कदम मॅच होत नव्हते, कदम पण मॅच झाली. आता राहिला युनिफॉर्मचा आपला जी पंगडी आहे, तर पंगडीबद्दल बोलायचं आहे की आपण जर पग घेतो आहे ते आपली पाहिजे. कॉपीराईट आपण जर करतो तर कॉपीराईट करत असताना आपल्याला कुठला प्रॉब्लेम येतो याची थोडी जास्त. कारण की युनिफॉर्म आपण मेडल पण लावलेलं आहे, तर आता आम्ही नसताना मी लावू शकतो. पण आता आधी मेडल लावलेलं आपण 15 ऑगस्ट 75 साधारण माणूस लावू शकतो का, याचा पण त्याचा विचार घेतला पाहिजे. आणि युनिफॉर्म आपण करतो तर याची माहिती धर्मदाय काही तुमची यांच्याकडे देणं गरजेचं आहे. म्हणजे आपला युनिफॉर्मचा आपला चांगल्या पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. आणि याच्यात हँडलेस अजून आलेलं नाही, हँडलेस आहे. त्याच्यानंतर गोल्डन कलरचा बेल्ट आहे. या गोष्टी आल्यानंतर अजून युनिफॉर्म चांगला दिसला आहे. आणि अजून काय वस्तू का लागत असेल अजून आम्ही पुढं कमी पडलेलो आहे. ट्रम्पेट म्हणा, आमचा एक माणूस आज गैरहजर होता, त्याच्यामुळं काही अडचण निर्माण होतात. त्याच्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण परत काही बिगिनर आहेत ते ट्रम्पेटमध्ये सहभाग घेतील, ट्रम्पेट शिकतील. आणि आपला बँड आत्ता आम्ही 23 लोक आहोत, तर अजून याचा डबल आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा पुरुष बँड आहे, याच्यामध्ये समर्थानी दलाचा महिला बँड पथक आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. नमस्कार देतो. आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे सचिव आदर्शांना वंदन करतो. आज 15 ऑगस्ट 2025 भारतीय स्वातंत्र्याचा 79वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज समता दलाच्या बँड पथकाची छोटेखानी सभा आहे. आणि या सभेत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे संरक्षण उपाध्यक्ष, समता दलाचे असिस्टंट ऑफिसर आणि या बँड पथकाला जन्म देणार आहे. आज जी काही परिस्थिती आहे सांगेल मी 2 मिनिटात. बँड पथकाचे जे संस्थापक आदरणीय अशोक कदम साहेब, महाराष्ट्र पोलीसमध्ये सेवेत असलेले आणि अतिशय बँड पथकामधील तज्ज्ञ व्यक्ती ज्यांनी या बँड पथकाला किंवा आम्हाला तयार केले, सचिन पार्लेकर साहेब, त्यांचा मुलगा, आणि आपल्या बँड पथकाचे प्रमुख मेजर जनरल आदरणीय सुरेश बागुल साहेब आणि समोर सर्व माझे सहकारी सर्वांना सविनय सादर केले. अशा चर्चेतून आपल्याला आपल्या समस्या कळतील, नवीन उपक्रम कळेल. सर्वप्रथम प्रत्येक जण या नवीन गणवेशात अतिशय देखणा दिसत आहे. त्याबद्दल या नवीन पोशाखासाठी ज्यांनी अतिशय मेहनत घेतली, कदम साहेबांनी सांगितलं, दिवस नाही पाहिला, रात्र नाही पाहिली, ऊन पाऊस. विजय जाधव साहेब, त्यांचा मुलगा, खूप मेहनत घेतली. आणि साज अजून येण्यासाठी, इन्स्ट्रुमेंट वाढण्यासाठी पण जे मेहनत करत आहेत, प्रथमेश आहे, प्रफुल्ल टाले आहे, इन्स्ट्रुमेंट वाद्य शिकणारे रसिक आहे आणि त्यांना शिकवणारे पार्लेकर. खरोखर सर तुम्ही आणि गौतम सावंत साहेब, त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. मग तर कदम साहेबांना माहीत आहे, त्यांनी सांगितलं, मी होतो अभिजित, सिद्धार्थ, आम्ही या खुर्चीवर शिकलेलो आहे. आणि ड्रमस्टिक म्हणजे काय तेही माहीत नाही, धरायची काय ते माहीत नाही. कुठली तरी काठी घेऊन आम्ही खुर्ची तुडूक करायचो. खरी फॅक्ट आहे. आणि हा आपला आमचा मूळ होता. एकाला 1, एकाला 2, 2चे 3 करता विजय तो मुलगा. आणि ही आज ही परिस्थिती आहे. आज साहेबांनी सांगितलं हा आम्हाला वाढवायचं आहे. नाशिकवरून येत आहेत, ते इगतपुरीवरून आणि कुठून आमच्या अनिल पवार नाशिकहून अपडाऊन आहे बँड पथकासाठी. ही एक इच्छा आहे बाबासाहेबांचं संपर्क. आणि त्यामुळे नंतर काय झालं, कदम साहेबांची ती इच्छा पाहून, सैनिकांचा उत्साह पाहून वरिष्ठही मग पुढल्या काहीतरी वेगळं दिसतंय. आणि मग भीमराव साहेबांच्या कानावर गेल्या आणि मग सगळ्यांना या गोष्टी कळत गेल्या. आणि मग आज जे चित्र आहे, आज सगळे तारीफ करत आहेत. आणि केवळ महाराष्ट्र नाही किंवा भीमराव साहेब नाही किंवा अन्य नाही, आम्ही दिल्लीला गेलो तिथेही तारीख होते, महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जातो तिथेही तारीख, अगदी महाराष्ट्रातून शेवटचा जिल्हा गुजरात बॉर्डर नंदुरबार, तिथंही आम्ही अख्खा जिल्हा परेड केली भर उन्हात. म्हणजे काय
ते सामान घेऊन चालायचं, परेड करायचं, धोका चुकू द्यायचा नाही, इन्स्ट्रुमेंटची प्रॅक्टिस होते. तुम्हाला तर चांगलं माहिती आहे, माणूस वाजवता कधी शिकून जातो आणि तिथंच परफेक्ट होतो. आणि अशा रीतीने आमचे जे नवीन दमाचे खेळाडू भेटले ते काम करत आहेत. खरोखर शुभेच्छा. पहिली बात अजून इन्स्ट्रुमेंट घ्यायची, त्याबद्दल आज आपण किती महागाचे इन्स्ट्रुमेंट घेतले कदम साहेबांना. त्या दान पारमितेतून आम्ही गोळा केले, काही दात्यांनी दिल्या रकमा आणि हा इन्स्ट्रुमेंट उभा राहिलो 20-20 हजाराची. तुम्हाला तर किमती माहितीच आहे. आणि आज तुम्ही जे आवाहन केलं सर पार्लेकर सर की नवीन एक इन्स्ट्रुमेंट शिकायचं, आज आमचं वैभव ट्रम्पेट मास्टर आज येऊ शकला नाही आणि तिथे थोडी लंगडी बाजू पडली. वयानुसार 54 वर्षाचा माणूस आहे, दम लागला पण त्याला उचलायला दुसरा नसल्यामुळे थोडी गडबड पण ती सांभाळून घेण्यात आली आणि ट्रम्पेटचं आवाहन केलं. तर निश्चितच यामधून बिगलरमधून 6 बिगलर आहेत आम्ही, 6 बिगलरमधून दोन तरी आम्ही ट्रम्पेट शिकायचा प्रयत्न करू आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला भेटो आणि आमचा प्रत्येक सैनिक हा बँड मास्टर हो अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. तुमचं सहकार्य लाभो. कदम साहेब आहेत ते म्हणतात पुढचे 27 आम्हाला कदम साहेब असेल, बागुल साहेब असेल तेव्हाच बँडचे सदस्य येतात, हे तेवढंच करेल आहे की नाही. बागुल साहेब आणि अशोक कदम सर आहेत म्हणून बँड आहे आणि प्रशिक्षक लाभले, त्यामुळे ते सोनं ते सुहागा झालं. पार्लेकर सर आणि गौतम साहेब, त्यामुळे सगळ्यामध्ये सहकार्य तुमचं आहे, आमचा तर खारीचा वाटा आहे. त्यामुळे आपण याच प्रकारे आपण कार्य करायचं. प्रत्येकजण यामध्ये सर काय सगळे गव्हर्नमेंट सर्वंट नाही, काही आहे चांगल्या सेवेत. ते आमचे गडलिंग झालं, तालेच आहे, एअरफोर्समध्ये तुम्हाला माहीतच आहे सर. पण सगळ्यांचं बाकीचं कसं नाही, काहींचं हातावर पोट आहे अक्षरशः. ही मंडळी त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या प्रेरणेसाठी आहेत आणि सेवा करत आहेत. त्यामुळे याच पद्धतीने आपले कार्य चालूया करूया, जसे मिळेल तशी सेवा करू आणि आपल्या संस्थेचं नाव, आपल्या बँड पथकाचं नाव हे उत्तरोत्तर वाढत आहे आणि आपल्या सगळ्यांचा वाटा त्यामध्ये राहील. ते कोणी कनिष्ठ नाही, कोणी वरिष्ठ नाही. महाराष्ट्राचा सरचिटणीस तिकडे असेल, राष्ट्रीय सचिव ते तिकडे असेल, पण इथे मी फक्त बँड पथकाचा सदस्यच राहणार याची खात्री ठेवायची. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. यानंतर आदरणीय सचिन पार्लेकर सर आपल्याला सर्वांना 79व्या भारत स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. माझे वरिष्ठ अधिकारी कदम साहेब, बागुल साहेब, केदारे साहेब यांनी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं, तुम्हाला प्रेरणा दिली ना, मी तर बोलेन की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिलेला आहे. बरोबर, माझ्या जेवढं शक्य तेवढं मी तुम्हाला म्हणजे शिकवायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यातून बघा काहींनी घेतलं, काहींनी नाही घेतलं. मी असं बोलत नाही की बघा वेळेअभावी सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात, की असं नाही की सगळ्यांनाच वेळ असतो आणि सगळेच जण शक्य करतील. पण तरी पण यायचो, पण त्यांनी स्वइच्छेने आम्हाला सांगितलं की सर तुम्ही जर खरंच आम्हाला डेली घ्याल तर आमचं काहीतरी सार्थक होईल. मी म्हटलं सर तुमची तयारी आहे ना, तर माझी पण तयारी आहे. मी तुम्हाला कधी अर्ध्या रात्री तुम्ही बोला मला, मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. तुमची शिकायची इच्छा असेल ना, हा पार्लेकर तुम्हाला अहोरात्र तुम्हाला ट्रेनिंग द्यायला तयार आहे. मी तुम्हाला एवढं सांगतो, मी एवढी ग्वाही देतो की मी स्वार्थीपणे, मला कसल्याही याची अपेक्षा नाही. पण तुम्ही जर इच्छा दाखवली, मला शिकवायची आवड आहे, तुम्ही जर इच्छा दाखवली शिकायची ना, मला शिकवायची भरपूर म्हणजे हे आहे, म्हणजे मनापासून इच्छा आहे की बाबा माझ्यासाठी म्हणजे कोणतरी नवीन तरुण वर्ग यावा इकडे आणि शिकावं. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, जे बिगुल वाजवतात, आज बघा मी असं माझी मोठी गोष्ट बोलत नाही आहे. मी पहिला ट्रम्पेटच शिकलो. ट्रम्पेट शिकता शिकता मी बिगुलचे पण काही कॉल शिकलो. एक साहेबांना विश्वास पटला, पार्लेकर मेरे लिए तुम ऑल इंडिया लड़ेगा क्या? सर आप बोले तो मैं कुछ भी करने के लिए रेडी हूँ, लेकिन बोलता है मुझे मेडल चाहिए. मी बोलतो तुम्हाला 2016साठी 2016 वर्षी 17वं ऑल इंडिया पोलीस बँड कॉम्पिटिशन होतं ना, मी फर्स्ट अटेम्प्ट केला आणि सिल्वर मेडल भेटला. महाराष्ट्रासाठी सिल्वर मेडल आणलं मी. तेच साहेबांना म्हणजे वाटलं की बाबा हा बंदा काहीतरी आहे, काहीतरी करून दाखवेल म्हणून मी बोलतो ना, जसं म्हणजे आम्हाला कोच लाभले, मी त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलं.
दुसरी गोष्ट, मी माझ्याकडे आत्ता सध्या ना ऑल इंडियासाठी ना 3 सर्व्हिसचे जज येतात. तर ते लोक काय करतात, तुम्ही प्रॉपर बिगलर आहे ना, मग बिगलरची सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे? मी ते नव्हतं म्हणून मी 3 महिने घरदार सोडून मी कोर्स करायला गेलो दौंडला. तर आपली महाराष्ट्र पोलीस संगीत प्रबोधिनी तिकडे आहे आणि तिथे मी कोर्स केला फक्त सर्टिफिकेटसाठी. तिथले प्रिन्सिपल मला काय बोलले, तुम्ही तर ऑल इंडिया खेळता, मग तुम्ही कोर्सला कसे काय? सर म्हटलं, एक कागदाचा तुकडा नाही माझ्याकडे, त्याच्यासाठी मी आलो आहे, म्हणून तो मिळवण्यासाठी म्हणून मी आलो आहे सर. ते म्हटलं, आम्हाला आमचं भाग्य आहे की मुंबई पोलीसवाले इकडे येऊन आमच्याकडे कोर्स करतात म्हणून. म्हटलं सर मला सर्टिफिकेटसाठी करायचं आहे. आणि तिथे जे मी 3 महिन्यात शिकलो ना, बरंच काही शिकलो, खूपच. म्हणून मी बोलतो ना की ते जे प्रशिक्षण आहे ना, माझी इच्छा आहे तुम्हाला पण ते नॉलेज द्यावं, म्हणून ते ज्ञान तुम्हाला पण द्यावं. तिथे मी काय शिकलो आहे, काय केलं आणि कशा प्रकारे शिकलो, त्याच्याकरता मी बोलतो. फक्त बिगुल हा विषय नाही. तिथे तर मी बिगुलचा कोर्स म्हणून गेलेलो, पण ब्रास बँडवाल्यांना शिकवायचो. ते पाईप बँडवाले होते, मेजर लोक होते, पाईप बँडचे मेजर आणि ह्याचे मेजर होते, ब्रास बँडचे मेजर. त्यांना टायमिंग नव्हतं येत, परीक्षेला उभे आणि मी कोपऱ्यातून त्यांना टायमिंग दाखवतो, अशी कंडिशन होती. म्हणजे जे काही मी इथे मुंबई पोलीसमध्ये लागल्यानंतर मी शिकलो ना, ते खरंच मला शेअर करावं असं वाटतं. म्हणून मी हे ज्ञान वाटण्यासाठी, बघा मी स्वतः ठेवून, म्हणजे संगीताचं नॉलेज मी स्वतः ठेवून का मी एवढा मोठा होणार नाही, का मी मोठा संगीतकार नाही आहे. मी आजच्या तारखेला पण बोलतो, मी पण काहीतरी शिकतो आहे, काहीतरी नवीन. मी तुम्हाला पहिले पण बोलेल, जेव्हा तुम्ही शिकायला आलात तर संगीत हे अथांग सागर आहे, ज्याला किनारात नाही. जेवढं शिकाल तेवढं कमी आहे संगीत. आज तुम्ही समजा ब्रास बँडमध्ये शिकताय, पण ब्रास बँडमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही सरगम शिका, क्लासिकल शिका, राग शिका, राग रागिणी तर भरपूर आहेत. पण हे शिकाल तेव्हा ना, तुम्ही इंटरेस्ट टाकाल तेव्हा आपण ह्याच्यातून बरंच काही साध्य करू शकतो. पण माझी इच्छा आहे की आपण नवीन नवीन जे यंगस्टर्स आहेत त्यांना तुम्ही मोका द्या, त्यांना प्रेरणा द्या. तुम्ही आज केलं ना तर तुम्ही दुसऱ्यांना पण शिकवू शकाल. तर मी तुम्हाला तेच बोललो की माझ्याकडे तुम्ही आता जे बिगुलवाले आहेत, तुम्ही तर बिगुल फुकता बरोबर, पण मला अशी इच्छा आहे की तुम्ही ट्रम्पेट वाजवा. सेम इन्स्ट्रुमेंट बिगुलसारखेच आहे, फक्त त्याला एवढे 3 बटणं आहेत, त्याच्यावरती सगळे स्वर आहेत. मी तुमच्यासाठी म्हणून, आपण विकत घ्यायच्या अगोदर सर, मी तर बोलतो ना, मी कोणाकडून, माझ्या मित्राकडून किंवा माझ्याकडे पण असेल ना, तर मी ते तुम्हाला इथे देतो आणि त्या इन्स्ट्रुमेंटवर शिका पहिला, नंतर आपण नवीन घ्यायचं नंतर बघू. पण जिथून जिथून मला भेटेल, मला सहकार्य भेटेल, म्हणजे माझ्या सहकारी मित्रांकडून मी घेईन किंवा कोणाकडून मागून घेईन, मला शिकण्यासाठी पाहिजे आणि माझ्यासाठी कोण नाही बोलणार नाही. म्हणून मी बोलतो सर, मी तुमच्यासाठी इन्स्ट्रुमेंटची म्हणजे व्यवस्था करतो, तर तुम्ही पण स्वतःचा इंटरेस्ट टाकला पाहिजे ना. मग तुम्ही पण स्वतःचा इंटरेस्ट टाका. मला इथे बऱ्यापैकी शिकले पाहिजे, कारण का आज बघा ऐन वेळेला आपण एखादा सैनिक आजारी पडला म्हणून आपल्याला थोडंसं कुठेतरी कमतरता वाटली, पण ती उणीव तुम्ही भरून काढली असती जर त्याच्या जोडीला आणखी कोण असले असते ना वाजवणारे, ती उणीव भरून निघाली असती. पण ती का नाही निघाली? फक्त मोजून 3 ते 4 जण माझ्याकडे येतात शिकायला. आज तुमचा एवढा मोठा ग्रुप आहे, 23चा ग्रुप आहे, 23पैकी तुम्ही 7-8 जण असले असता ना, तरी कुठे 5 जणांमध्ये तरी भरून निघाला असता. आपलं रिदम साईड जास्ती आहे, ब्लोईंग कमी आहे. का ब्लोईंग कमी? रिदमपेक्षा जास्त ब्लोईंग पाहिजे, रिदम तर कमी पाहिजे. पण म्हणून मी बोलतो तुम्ही की तुम्ही ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट शिका. शिकून म्हणजे ही कला ना तुम्हाला व्यर्थ जाणार नाही, कुठे ना कुठेतरी फायदा करेल ही कला. कारण का कुठलीही कला तुम्ही आत्मसात केली ना ती आपल्याला वाया जात नाही कुठे. मी तर एवढं बोलेन, आज तुम्ही शिकलात, समजा मी तुम्हाला शिकवलं, तुम्ही शिकल्यानंतर माझ्याकडे जरी काय प्रोग्राम आले किंवा मला असं वाटलं की चला आपण काहीतरी प्रोग्राम करू शकतो, हळूहळू मी तुम्हाला ती प्रेरणा देईन. पहिले 2 प्लेयर घेणार, 3 प्लेयर घेणार, ह्यांना बाहेरचं पण बघू द्या काय आहे ते. आपण इथे करतो, आपण परेडपुरता करतो, पण थोडी आपण गाणी बाहेरची पण करू, जेणेकरून आपण इथले इथे काहीतरी प्रोग्राम केले ना, म्हणजे इथे काय सांस्कृतिक कार्यक्रम असले तर आज चला बँडनी 1 तास प्रोग्राम केला, तर 1 तासासाठी कुठली कुठली गाणी पाहिजे आपण तशी सेट करू इथल्या इथे आणि ते कार्यक्रम करू आपण. मग असं माझी इच्छा भरपूर आहे, बँडसाठी भरपूर काय करायचं माझ्याकडे आहे.
पण ते कसं आहे, आपल्याकडून इंटरेस्ट पाहिजे मला. तुम्ही जर इंटरेस्ट दिला तर तुम्ही माझ्याकडे शिकलात ना तर भरपूर काही साध्य होईल. आता खरंच मी तर आज बोलतो ना सर, युनिफॉर्ममध्ये मला आज बँड काहीतरी बँडसारखा वाटतो. अर्धा नाही सर, असं पण पूर्ण. मी तर ह्यांना बोललेलो जाधव साहेबांना, म्हटलं ते कमरबंद मिळतील न मिळो, पण ब्लॅक बेल्ट सगळ्यांनी ब्लॅक बेल्ट अरेंज करा का, त्या पॅन्टीवर ब्लॅक बेल्ट तुम्हाला सूट होतील. म्हणून मी त्यांना बोललो ब्लॅक बेल्ट तुम्ही अरेंज करा कुठूनही. राहिली पगडी तुमची आणि ते आहे ना ते आपण माझ्या परीने जेवढं होईल तेवढं. बघा काय झालं, एका छताखाली आपल्याला सगळं भेटतं, पण ते जर आपल्याशी म्हणजे कन्व्हर्सेशन झालं असतं, बोलले असते ना, तर आपण सगळं केलं असतं. पण झालं की आता मी फक्त ड्रेस पुरता तुम्हाला टेलर दिला, त्यांनी शिवले. मग नंतर बाकी फिटिंगसाठी मला वाटलं ह्यांच्याकडे आहेत किंवा हे सिम्पलच फिटिंग करणार आहेत, म्हणून मी पण काही लक्ष दिलं नाही. पण त्यांनी नंतर एक एक गोष्टी उघड केल्या ना, तेव्हा आपल्याला त्यात सापडलं. असं झालं. म्हणून आता ह्याच्यानंतर पण सांगतो तुम्हाला, कधी पण काही करायचं असेल तर मला फक्त माझी आठवण करा तुम्ही. मी तुम्हाला जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं आपण करू. आणि जी काय म्हणजे ड्रेसमध्ये आता उणीव असेल ना ती आपण भरून काढू. आणि पुढच्या वर्षी किंवा येत्या डिसेंबरला 6 डिसेंबरला ना पूर्ण प्रॉपर युनिफॉर्ममध्ये हा सैनिक आपला दिसला पाहिजे सर. बरोबर. पूर्ण 6 तारखेच्या परेडला पूर्ण युनिफॉर्ममध्ये एकही काही राहता कामा नये. आणि मी तर बोलेन, जर तुमचा कमरबंद आला तर लावायची पण पद्धत असते, ती पण मी तुम्हाला दाखवेन. जसं तुम्हाला ॲपोलाइट दाखवले, लायनाइट दाखवलं. हे लायनाइट बोलत नाही, याला ड्रेस कोड बोलतात. हा आपला ड्रेस कोड आहे. लायनाइट म्हटलं तर हे विसलवालं लायनाइट आलं, ही लायनाइट बोलतात, पण हे ड्रेस कोड आहे. तर लक्षात ठेवा, कुठल्या वस्तूला काय बोलतात ते तुम्ही जाणून घ्या, ते वहीत उतरवा आणि त्या गोष्टीला तेच शब्द उच्चारला पाहिजे. लायनाइट हे झालं, ह्याला ड्रेस कोड बोलतात. तर ड्रेस कोड आपण कसा लावावा मी तुम्हाला सांगितली. छोटी वेणी पुढे आली पाहिजे, मोठी वेणी मागे आली पाहिजे. हे जे आहे ते आपल्या वेण्या आहेत, बरोबर, एकात एक विणलेल्या आहेत त्या. मग ते तसं म्हणजे एक युनिफॉर्म ते घालायची पद्धत असते. आता आम्ही फोर्समध्ये घातला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता हा पण एक आपला फोर्सच आहे. समता सैनिक दल म्हटलं तर हा पण एक आपला फोर्सच झाला. तर फोर्समध्ये फक्त मी बोलेन तुम्हाला, युनिफॉर्म काय असतो ना त्याची इज्जत करायला शिका. तो युनिफॉर्म नीट नेटका ठेवायचा कसा तो तुम्ही शिका. युनिफॉर्मला काही म्हणजे हे झालं ना, प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. तुमचा युनिफॉर्म कसा सेफ राहील हे बघा. कवर घ्या, कवरमध्ये टाका, कळलं का. तुम्हाला वाटलं, मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगितलेली की जर पाठचं कॉलर तुमचं जर होत असेल तर तुम्ही तुमच्या टेलरकडे जाऊन थोडासा व्हाईट कपड्याचा कॉलर शिवा, जेणेकरून आतमध्ये तुम्हाला टाकता येईल. समज. आणि प्रेस बटनवाला करा, प्रॉब्लेम नाही. पण ड्रेसमध्ये जर काही राहिलं असेल उणीव तर मला सांगा, आपण ती भरून काढू, बरोबर. आणि मला एकच अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून, आज जे काम केलं झालं व्यवस्थित, मला पोचपावती मिळाली माझी, पण तरी पण माझ्या अपेक्षा भरपूर आहेत तुमच्याकडून. त्या अपेक्षा माझ्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्या म्हणजे कसं की तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त लोक इन्स्ट्रुमेंट शिकणार आणि जेव्हा खरंच आपल्या बँडचा आवाज म्हणजे 7 समुद्रापलीकडे आपण ओव्हरऑल इंडियामध्ये तुम्ही कुठे कुठे जाता भारतभर किंवा कुठेही सभेला गेलात, कुठल्या कार्यक्रमाला गेलात, तिथे आपला बँडचं नाव आणि आपला बँडचा आवाज एकदम ठामपणे उभा राहायला पाहिजे, बरोबर. 7 समुद्रापली